टीम कोळघर खूप खूप अभिनंदन असेल आणि मी खऱ्या अर्थानं निवृत्ती शिंदे यांना विनंती करेन आपण थोडा बॉक्स मध्ये या नक्कीच आपल्या वाणीतून सर पंच टायमिंग सेट यस ओके आपल्याकडे सेट ठेवा पहिला चेंडू डिलिव्हर होतोय गोलंदाज किशोर बाग यस इथे मात्र काय घडलंय लावला पिलानी हो पास सतीश देठे स्वतः क्रीज सोडतायत खिलाडी वृत्ती दाखवली आहे परंतु मोठा हादरा मोठा धक्का टीम कुसखुर्द संघाला सतीश देठे बॅक टू द पॅव्हेलियन इथे मात्र काय घडलंय तर मोठा हादरा आहे मोठा धक्का आहे आणि प्रेक्षकांची निराशा आहे मध्ये कारण ह्या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो आणि परंतु निराश केलंय सतीशजी आणि म्हणायला हरकत नाहीये काय गोलंदाजी केली यार किशोर लाजबाब ओहो हो 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 इथे काय घडलं थोडासा एज लागला होता आणि इथे मात्र जड पावलं चला फलंदाज सतीश ज्युनियर आपण थोडंसं स्पीडअप घ्या आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं डक आउट मध्ये थोडी निराशा आपल्याला पाहायला मिळेल टीम कुसखुर्दच्या कारण एक मोठा मोहरा एक योद्धा खऱ्या अर्थानं म्हटलं तर वावगा ठरणार नाही तो मात्र माघारी परतलाय परंतु मित्रांनो कधीही सैन्याने खच खायची नसते कारण आपण जर विचार केला ना गड आला पण सिंह गेला खऱ्या अर्थानं चला स्पीडअप घ्या आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सूर्याजी तानाजी मालुसरे पडले तदनंतरची ब्रीदवाक्य आठवा ओ हो 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 एवढ्या क्लोज जाऊन आडवा पट्टा खेळणं गरजेचं आहे का कारण थोडस सरळ फुलटॉस बॅटवरती येऊ शकतो चेंडू परंतु किथे आम्हाला खेळायचंय मात्र ऑन साइडला हे खऱ्या अर्थानं मनामध्ये थांबून जातात फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला सतीश देठे ज्युनियर किशोर माग निघतायत यास इथे मात्र चांगला फटका आहे कव्हर भेटली आहे एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू मार्गस्थ होतोय सीमारेषेकडे पाठलाग केला जाईल परंतु चेंडूची मात्र होईल सरशी यस इथे मात्र येईल चौका अतिशय देखणा क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळाला कॉन्फिडन्स भरलेला पाहायला मिळाला कारण तुम्ही फक्त ऑन साइडला ओढून खेळण्याचा प्रयत्न करू नका तुमचा नॅचरल गेम खेळा आणि अतिशय चांगला दर्जा थोडा काळ खऱ्या अर्थानं विचार केला तर चेंडू हवेमध्ये होता पाहिलं गेलं ना तर खऱ्या अर्थानं ऑकी टॉकी सिस्टम सुद्धा अवेलेबल ठेवला आहे वा भाई वा मैत्री ग्रुप कौतुक करावं तेवढं तुमचं कमी आहे यार असल्या स्पर्धा दर्जेदार व्हाव्यात कम से कम वर्षातून 2-3 स्पर्धा तरी आम्हाला मिळाव्यात अशा कारण एक वेगळा आनंद मिळतो मित्रांनो अशा स्पर्धा वेटनवास थांबले त्यानंतर मोठा गॅप शोधला परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न याचं की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता खऱ्या अर्थानं परंतु लास्टला चेंज झालं डिसिजन आणि घेतला दुहेरी धावा 2 धावे बरोबर धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचली धावसंख्या 6 या आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळवण्याचा प्रयत्न झाला अतिशय चांगली मुवमेंट प्राप्त करतात किशोर मात्र सुरेख गोलंदाजी मोठा रनअप नाहीये व्हॅरिएशन मात्र चांगले आहे बोटांमधली जादू दाखवतात तिथे मात्र किशोर शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत हो 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 एका चेंडूला दोन्ही फलंदाज आणि काय घडलंय सतीश देठे ज्युनियर बॅक टू द पॅव्हेलियन पाहिलं नाही आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय एका चेंडूला दोन्ही फलंदाज दाखल झाले मित्रांनो स्पर्धा पाहिली तर प्राइज पाहिले तर पूर्णतः 2 पेज भरलेत मित्रांनो वैयक्तिक पारितोषिकांची उधळण केली जाते मैत्री चषक मध्ये पहिलं पारितोषिक रोख रुपये 50,000 ते आपल्याला प्राप्त झालंय सन्माननीय आदरणीय राजू भैया भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर संतोष दादा भोसले उद्योजक पोलीस पाटील ग्रामपंचायत आष्टे आणि चषक आपण पाहिलं तर मैत्री समूहाकडून कारण चषक सातत्याने मैत्री समूह देत असतो
द्वितीय क्रमांक रोख रुपये 25,000 सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र शेठ पांडुरंग देवरे युवा उद्योजक आणि सन्माननीय श्री अक्षय शंकर शेठ देवरे युवा उद्योजक यांच्याकडून द्वितीय क्रमांक 25,000 तृतीय क्रमांक 12,000 मैत्री समूह मुंबई कैलासवासी जगन्नाथ केशव देवरे यांच्या स्मरणार्थ. जवळ मॅच कडे 2 विकेट पडल्यात 6 धाब्यांवरती. खूपच बाहेर आहे यस पंच आमच्याकडे बळले जातील. इथं वाईट कॉल येतोय 7 धाबा धावफलकावरती. प्रभाकर ऑन स्ट्राईक. आपण जर पाहिलं तर वैयक्तिक पहिलं संख्यिक दुसरं षटक तेजस. ओ हो यस नो डाऊट. इथे मात्र कुठेतरी तुम्ही चुकी गतीमध्ये फसताय आणि काय घडतंय तर प्रभाकर देढे बॅक टू द पॅव्हिलियन. खऱ्या अर्थानं विचार केला तर तुम्ही असं वाटतं तुमच्या बाटला फुलटा चेंडू येतोय परंतु तिथे मात्र फसलं जातंय आणि संपांच्या मधोमध सापडलं जातंय. मोठी अपील नव्हती, लाऊड अपील नव्हती परंतु पंच आमचे दक्ष होते आणि त्यांनी मात्र नक्कीच फलंदाजाला दिलंय बाद आणि परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. अर्थातच प्रभाकर देढे. नवीन फलंदाज मात्र प्रदीप मानवे मात्र मैदानाच्या आत दाखल झाल्यात. इथे मात्र पहा किती पेजेस आहेत. प्रत्येकावरती एक नियोजन आहे, प्रत्येकावरती ठरलेलं गणित आहे. खरोखरच मैत्री चषकचं खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो. आणि एक खऱ्या अर्थानं प्रत्येकाने बोध घ्यावा असे हे मैत्री चषक. आणि मी तर गेल्या वर्षी मात्र खऱ्या अर्थानं कृष्णजींना सांगितलं होतं की हे पेजेस मला हवे तुमचे, कारण खूप कामी येतात मित्रांनो. आयोजन कसं असावं हे मैत्री चषककडून शिका. पहिला चेंडू चांगला फटका सजलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीपला सज्ज आहेत. डीप मिड विकेट मात्र बाउंड्री लाईन ठेवलाय. पहा एक चांगलं सुजबुजवालं क्रिकेट खेळलं जाते टीम खऱ्या अर्थानं पोपळकरवाडी यांच्या माध्यमातून. आता मात्र टीम खुर्द अडचणीमध्ये सापडली जाते की काय हा प्रश्न निर्माण झालाय. लो स्कोर कडे चालले ही मॅच. आतापर्यंत खेळ संपलाय 1.2चा धावसंख्या 8 आहे. रन बॉल मॅच चालली आहे परंतु 3 विकेट मात्र माघारी परतल्यात. जेल वा भाई वा सुरेख फुलातून यार क्लास दाखवला यार. जर्सी क्रमांक 11 वा सुरेख यार काय एफर्ट देतात, काय समर्पण केलंय यार तुम्ही. खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर त्यासाठी शब्दच अपुरे पडतील यार. खरोखरच तुम्ही खऱ्या अर्थानं एखादी लेदर बॉलची स्पर्धा खेळताय अशा प्रकारचं आउटफील्ड मध्ये वावरलं जातंय. इथे मात्र ऑफ एसटी ठेवण्याचा प्रयत्न होतोय. प्रदीप यांना काय समजत नाहीये. चेंडूची होते निर्धाव सांगता. टीम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पोपळकरवाडी हॅपी होताना दिसते. टीम खुर्द दोन्ही मोठ्या टीम आहेत परंतु मित्रांनो क्रिकेट म्हटलं ना की कालच्या पुण्यावरती आज जगता येत नाहीये. आता तुम्हाला या मॅच मध्ये या चेंडूवरती खेळावं लागेल. चांगला फटका सजला, गॅप शोधलाय परंतु तिथे कव्हरचे क्षेत्ररक्षक जातील आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाब्यावर धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या मात्र डबल फिगर अर्थातच 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. विशाल देठे मात्र आता स्ट्राईक एंडला. विशाल यांना मोठी खेळी खेळावी लागेल. हो इथे मात्र आता थोडासा वेट अँड वॉच थांबले त्यानंतर मात्र अतिशय चांगली दिशा दिली. तिथे मात्र पॉइंटचे क्षेत्ररक्षक जातात, फेकी करतात. तोपर्यंत आतापर्यंत घेतल्या तिहेरी धावा. वा भाई वा गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. एंड ऑफ द 2 षटक. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 13 धावा. एव्हा या ठिकाणी आजच्या दिवसाची भोजन व्यवस्था आणि ती मात्र आपल्याला प्राप्त झाले. खऱ्या अर्थानं सन्माननीय श्री सचिन दादा पोपळे मनसे शहराध्यक्ष मीरा भाईंदर, त्याचबरोबर प्रकाशदादा शेलार मनसे शहर सचिव मीरा भाईंदर आणि श्री नितीन पोपळे शिवसेना शाखा प्रमुख मीरा रोड यांच्या माध्यमातून आजच्या जेवणाची आणि कालच्या जेवणाची व्यवस्था झाली होती. टीम
वाघवाडी संघ कोळघर संघ कर्णधार आपण या इथून ते जेवणाची जी पॅकेट्स आहेत ते आपल्याला सुपूर्द केली जातील, ते आपण घेऊन जायचे. टीम वाघवाडी आणि टीम कोळघर 11 आपण या आणि इथून ते जेवण घेऊन जावा. तर सगळ्या मॅच खेळे किशोर वाघ. पहा अतिशय गती परिवर्तन, अतिशय खरोखरच इथे मात्र फलंदाजांना कोणताही वाव दिला जात नाही मोठ्या फटक्यांसाठीचा आणि खऱ्या अर्थानं अतिशय देखणं नियोजन. पहा प्रत्येक टीम साठी व्यवस्था केली आहे भोजनाची, अप्रतिम देखणं आयोजन आहे आणि प्रत्येकाला वेळेवरती पोहोचवण्याचं सुद्धा इथे काम केलं जातंय. फुलटॉस फटका फसला, एलिमिनेशन चुकलं, चेंडू खाली, मात्र शॉर्ट टर्न मान, विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन, विशाल देठे परतीच्या पावली हराखेरी केली जाते. खऱ्या अर्थानं मित्रांनो खरंच पुण्याचं काम आहे. मी तर सांगेन हे खऱ्या अर्थानं आयोजन म्हटलं ना की खरोखर फक्त पेज वाचा आणि खरोखर त्याचं सगळं अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील असं हे नियोजन पाहतोय आपण. जेवणाची व्यवस्था सचिन दादा पोपळे मनसे शहर अध्यक्ष, त्याचबरोबर प्रकाशदादा शेलार मनसे शहर सचिव, मीरा रोड मीरा भाईंदर, त्याचबरोबर नितीन पोपळे शिवसेना शाखा प्रमुख मीरा रोड. आणि उद्याच्या जेवणाची व्यवस्था आपण पाहिली परवा नंतरचा जो येणारा वीक आहे शनिवार रविवार त्यासाठी आदरणीय श्री नितीन दादा शामराव मनवे व कुमार नयन दादा मनवे अनय नितीन मनवे खऱ्या अर्थानं नितीन शामराव मनवे यांच्या माध्यमातून येणारे 2 दिवस पुढचे त्या 2 दिवसाची जेवणाची व्यवस्था इथे मात्र यांच्या माध्यमातून केली जाईल. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र काय घडतंय वा बाय वा, टीम पोपळकर वाडीची गोलंदाजी अप्रतिम होते यासाठी की खऱ्या अर्थानं कुस खुर्द. हा सर यस, इथे मात्र एसटी चितचा रेफरल दिला गेलाय. इथे मात्र आपण थर्ड अंपायरना विनंती करतो या आपण पहा. मल्होत्रा सर यांनी नक्कीच आपल्याकडे हा डिसिजन सुपूर्द केलाय. थर्ड अंपायरचा डिसिजन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. पाय उचलला गेलाय का हा नक्कीच संशय आलाय पंचांना. लेख पंचांनी एसटी चितचं अपील या ठिकाणी आपल्यापर्यंत आलंय. आम्ही तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवू. स्पर्धा पाहिली तर खऱ्या अर्थानं मैत्री चषक लीग स्पर्धा श्री शंभूराजे प्रतिष्ठान व मैत्री समूह मुंबई यांच्या विद्यमानाने एक दैदिप्यमान आयोजन आणि त्यावर चांद तारे लागले जातात. खऱ्या अर्थानं इथल्या मैदानाचे अतिशय देखणं आपल्यापर्यंत डिसिजन नक्कीच पोहोचवलं जाईल. परंतु आमचा जे कॅमेरा आहेत ना ते नक्कीच मी तर सांगेन की मित्रांनो आपल्या मैदानाचं सभोवतीलचं जे वातावरण आहे ते सुद्धा आपण कॅचअप करा. आउटफील्ड तर एवढ्याच मैदान एवढ्याच, परंतु आजूबाजूचा परिसर आहे ना तोही आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा. देखणं मैदान खरोखरच किती लांब आहे, इथे आल्यानंतर तो पूर्ण शीन जातो खेळाडूचा. यस, आणि इथे मात्र काय घडतंय, विकेटचं बदल आहे. आउटफील्ड मधून डिसिजन येत आहे. यस, इथे मात्र एसटीची अपील उचलून धरली पंचांनी. इथे मात्र थर्ड अंपायर आणि सांगतायत विकेटचं पतन झालंय. स्वप्नीलला मात्र माघारी परतावा लागेल आणि विकेट क्रमांक मला वाटते 5 असेल. 5 का 4 5व्या गड्याचं पतन झालं इथे मात्र. आता मात्र नवीन फलंदाज योगेश देठे मैदानाच्या आत दाखल झालेत. आतापर्यंत किशोर यांची काय लाजबाब गोलंदाजी होते. 2 चेंडू 2 विकेट्स. नक्कीच स्पीड कमी झालंय म्हणे, कारण त्यामध्ये विकेट जास्त आणि रिव्ह्यू झाले, विकेट पडल्या 2. चला 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 स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा किशोर वाघ वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहा आतापर्यंत फक्त 6 धावा खर्ची घातल्या, 3 विकेट्स आपल्या नावे आणि आता मात्र हॅट्रिक ऑन आहे.
ओहो, इथे मात्र मोठा लांब लचक टोलेजंग गगनचुंबी भीग 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 हिट केला जातोय. फलंदाज आहेत योगेश. योगेश यांच्या बॅट मधून आला एक तुफानी धमाका षटकार. आम्ही तर हॅट्रिकची वाट बघत होतो, परंतु इथे मात्र वेगळा स्थान पाहायला मिळाला. एक बिग हिट आलाय. ओ, आता चकावलाय. पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे चेंडू लँड केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि इथे मात्र किशोर वाघ यांनी अतिशय दर्जेदार षटक हाताळतात. एक षटकार तर आलाय, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूच्या अंती 2 विकेट्स आपल्या नावे केल्यात आणि फक्त 6 धावा खर्ची घातल्यात. एक चांगली फायदेमंद म्हणेल हे षटक, कारण तिसरं षटक वैयक्तिक दुसरं हाताळतायत किशोर. आता पुन्हा एकदा वेटन वॉच केले, थोडंसं थांबले, 5 दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तुम्ही बाउंड्री मेन्स का जागेवरतीच उभे राहून आहात. आम्ही एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन करून दाखवू तुम्हाला. हे दाखवलं दोन्ही फलंदाजांनी. योगेश आणि एका बाजूला प्रदीप आपण पाहतोय. धावसंख्या 3 षटकाच्या अंतिम मात्र जाऊन पोहोचले आहे 21 धावा. नेक्स्ट मॅच असेल टीम करंजे 11 विपक्ष टीम गजवली 11. दोन्ही संघनायक आपण एंड ऑफ द फर्स्ट इनिंग या असेल नाणेफेकीसाठी. इथे मात्र किती धावा घेतल्या जातील पाहायचे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यस, इथे मात्र योगेश निघून आलेत आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात. 2 धावा घेतल्या जात आहेत. आता मात्र स्कोअर वाढवायचा आहे, कारण जर विचार केला ना चेस करत असताना मगाचा तुम्ही विचार केला तर कुस खुर्द संघाने काय गोलंदाजी केली होती यार अफलातून. तो विचार नक्कीच टीम वाघवाडी संघ करत असेल की त्यांच्याकडे मात्र तेजस कोपरकर साठी का तेजस कोपरकर बॅटिंग करतायत का? नाही गेले ना. कोण करते बॅटिंग? तेजस आलाच नाही कुठे. त्याच्यासाठी केले त्यांनी तेजस पाठवले का? राहुल 4थ्या क्रमांकाचे त्यांनी दिले राहुल. इथे मात्र ओ काय घडेल. विकेट 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 असेल हो. यस, इथे मात्र नाहक विकेट दिला जातोय. इथे एक प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलंय. खऱ्या अर्थानं तेजस पोपळकर यांनी मागचं मला वाटतं षटक हाताळलं. त्यासाठी सन्माननीय आदरणीय राहुल दादा मनवे ज्यांनी आम्हाला फोन क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा दिलंय. त्यांनी मात्र तेजस पोपळकर यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मात्र नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय. खूप खूप धन्यवाद असतील राहुल दादा. असंच क्रिकेट प्रति प्रेम दाखवा. प्रत्येक खेळाडूच्या वरती अशीच एक शाबासकीची थाप, कारण पैशाला मोल नाही मित्रांनो. तुम्ही केलेलं कौतुक आणि पाठीवरती टाकलेली शाबासकीची थाप हे प्रत्येकासाठी खूप मोलाचं असते. तर जाऊया सतीश पुन्हा एकदा योगेश यांच्यासाठी. ओ, आम्ही ठरवलंय ऑन साइडला खेळायचंय आणि त्यामध्ये आलेलं अपयश. वाघवाडी संघ आपल्या जेवणाचं पॅकेट घेऊन जायचंय. वाघवाडी संघ एक प्रतिनिधी पाठवा. आपण वाघवाडी संघ आपला प्रतिनिधी पाठवायचंय. ओ, इथे मात्र थोडासा हटून खेळलाय पाठीमागे, परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाही. एकदा कंप्लेंट दुसऱ्या धावेची जोखीम घेतली आहे, परंतु थ्रो खराब आलाय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील सहजरित्या. धावसंख्या 2 मात्र वाढताना पाहायला मिळेल आपल्याला. 26 धावा धावफलकावरती आहेत. ओ हो हो, वेगळी स्टाईल, सूर्य स्टाईल, परंतु काय घडेल. वा बाय वा,
फाय लेग रिझन. काय मस्त क्षेत्ररक्षण केला यार, आपलातून झेज केला झेल तुम्ही आणि पाठवले माघारी फलंदाज मात्र योगेश यांना परतीच्या पावली. चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षण आपलातून. यस मल्होत्रा चला मैत्री समूह अर्थातच एक आगळं वेगळं समूहाचं काम. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये फटका खेळलाय. ओ हो झेल मिस झालाय. म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? धावणं गरजेचं आहे. धावा भाग मिल्का भाग असं म्हटलं पाहिजे परंतु नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 31 ऑन स्कोर बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आणि 32 धाब्यांचा आव्हान असेल. चला आम्ही टॉस करतोय. विजयजी आपण टॉस करून घ्या. चला टीम करंजे विपक्ष टीम गजवली. नेक्स्ट टॉस करतोय आम्ही.
एक महत्त्वपूर्ण सामना लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झालेत आणि हा त्यांच्यासाठी डू ऑर डाय सामना आहे. तर टॉस करतील सतीश देवरे. टेल आलेला आहे. गजवडी संघाने टॉस जिंकला. आपण काय कराल प्रथम? आम्ही बॅटिंग करणार पहिली. प्रथम फलंदाजी करणार. पहिला सामना जर आपण पाहिला तर अगदी लो स्कोरिंग होता, परंतु कुठेतरी बॅटिंग सेक्शनमध्ये आपण थोडा मार खाल्लात. नक्कीच आपण त्याबद्दल काय बॅकअप प्लॅन तयार केलं? धावसंख्येचा आम्हाला पाठलाग करता आला नाही, त्यामुळे आता निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा. आता जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आपल्याला या सामन्यासाठी शुभेच्छा. करंजे संघ सातत्याने आपण मैत्री चषकमध्ये खेळत आहात. आपलं स्वप्न आहे मैत्री चषक जिंकण्याचं. हा डू ऑर डाय सामना आहे, तर आपण किती टक्के आपण याच्यामध्ये एफर्ट द्याल? आम्ही तर आमचे 100% दिलेले होते. पहिली मॅच देखील लो स्कोरिंग मॅच होती, तरी सुद्धा आम्ही फाईट बॅक केलं. चांगला स्कोर पुटअप करू शकलो नाही, परंतु आम्ही चांगलं डिफेंड केलं. त्यामुळे आमची क्षमता आहे की आम्ही डिफेंड देखील करू शकतो. परंतु आता पहिली बॅटिंग आलेली आहे आणि बॅट्समॅनवरती आमचे फिल्डिंग आलेली आहे. त्यामुळे आमची आता जशी आम्ही पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग केली त्या दृष्टिकोनातून याही मॅचला आम्ही कमीत कमी धावा देऊन, कमीत कमी टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ते चेस करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच आपण पहिल्या सामन्यामध्ये अगदी स्टडी सुरुवात केली होती, परंतु मोठ्या धावसंख्येमध्ये त्याला रूपांतर करता आलं नव्हतं. यावेळी आपला काय प्लॅन असेल? नाही, हे बघा, पिचमध्ये फरक होता. सुरुवातीचं जे सकाळचं पिच होतं ते ओलं पिच होतं, जेणेकरून आम्ही एक्सपेक्ट करत होतो त्या दृष्टिकोनातून बॉल मिडल होत नव्हता, बॅटवरती येत नव्हता. त्यामुळे आपल्याला पहिल्या दोन्ही मॅच देखील आपल्याला लो स्कोरिंग मॅचेस बघायला भेटल्या. परंतु आता इथून पुढे जसं पिच तापत जाईल आणि हवेचा प्रभाव जसा वाढत जाईल, तसं आपल्याला इथून पुढे मध्यंतरानंतर हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या हाय स्कोरिंग मॅचेस डेफिनेटली चेस देखील होतील या ग्राउंडवरती. धन्यवाद. आपल्याला या सामन्यासाठी शुभेच्छा. आपण आता जात आहोत समालोचक कक्षाकडे. KSKचा बुलंद आवाज गणेश शिंदे सर यांच्या मधुर वाणीतून पुढची कॉमेंट्री. हॅलो, धन्यवाद. असं आपण पाहतोय आय लव्ह मैत्री चषक 2025चा हा थरार आणि आजचा हा दुसरा दिवस या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतोय. कॉम्बॉक्समध्ये जर पाहिलं समालोचन कक्षामधून आज आमचे बंधू सन्माननीय आदरणीय आमचे गुरुवर्य गणेश दादा शिंदे यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकत होतात आणि त्याचबरोबर ही युनिक लाईव्हच्या माध्यमातून अगदी लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा दाखवली जाते. या स्पर्धेमध्ये जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं, चाहत्यांचं मैत्री ग्रुप चषक 2025 मध्ये मी निवृत्ती शिंदे आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय मॅच चालू होते, कुस्खुर्द विपक्ष आपण पाहतोय. पोपळकरवाडी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण केलंय. चेंडू अगदी आउट ऑफ द पार, सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. फलंदाज आपण पाहतोय सतीशच्या बॅट मधून एक कलात्मक दर्जात्मक फटका पाहायला मिळतोय. 4 धावेने आपल्या संघाचं खातं खोललं गेलंय आणि या ठिकाणी पहा गोलंदाजांवरती अक्षरशः पहिल्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. 4 धावेने स्वागत केलंय. क्षेत्ररक्षकांमध्ये परत आपण पाहतोय फेरबदल करताना सतीश देठे पाठीमागे होते, विकेट किपरची भूमिका सांभाळत होते, परंतु तिथून मात्र त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला आणि आता मात्र त्या ठिकाणी स्वतः तैनात झालेत. फलंदाज सतीश आपण पाहतोय आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफ साईडला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी नाहीये, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा. आता मात्र या ठिकाणी एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 5 या अंकावरती. 32 धावांचं टार्गेट आहे. छोटीशी धावसंख्या आहे, परंतु छोटी धावसंख्या आपण क्रिकेटमध्ये जेव्हा पाहतो तेव्हा खूप साऱ्या मॅचेस अगदी रंगतदार आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल देठेला आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्वतः गोलंदाजी करताना पाहतोय विशालला.
चांगला फटका आहे. इथे मात्र समालोचन कक्षाला दिलेली मानवंत आहे का तिथे सतीश आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये, एकाच धावेपेक्षा काही मिळणार नाहीये. या ठिकाणी पहा एकेरी दुहेरी धाव घेतली तरी हा सामना नक्कीच फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पोपळकरवाडी टीम आपण पाहतोय अगदी चांगली फलंदाजी कॉम्बिनेशन पाहायला तर लेफ्ट हँड फलंदाज सतीशला पाहतोय, राईट फलंदाज आपण पाहायला तर कुंदनला या ठिकाणी पाहतोय, दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. विशाल देडे आपण पाहायला तर 3 चेंडू टाकण्यामध्ये सज्ज आतापर्यंत झालाय. 3 चेंडू टाकले गेलेत आणि धावा खर्च केल्या गेल्यात त्या मात्र 6 धावा. मैत्री चषक 2025चा हा थरार आपण पाहतोय. नवीन वर्षामध्ये ही रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बीड झालेत, पाठीमागे चेंडू निघून चाललाय सीमारेषेकडे. तिथे मात्र काय घडतंय, एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चेंडू चांगला होता त्या ठिकाणी, रिव्हर्स फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहिलं बाईटच्या स्वरूपात पाठीमागे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पंच सांगतायत आणि 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. फटका चांगला आहे, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. इथे मात्र चेंडू निघून चाललाय हळूहळू, 4 धावांसाठी येतोय चौकार. कौतुक केलं जाईल त्या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर फलंदाज अगदी रंगात जोशात आलाय आणि आक्रमक फटकेबाजी अगदी पूर्णपणे पाहायला तर सर्कल ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती चांगली फलंदाजी करत असताना सतीशला आपण पाहतोय. आता मात्र पहा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन लेग साईडला मारलाय चेंडू, मात्र हळूहळू निघून चाललाय. तिथे चेंडू बाहेर जाईल आणि चेंडू मात्र 4 धावेंसाठी बॅक टू बॅक सतीशच्या बॅट मधून हा दुसरा धमाका, दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार फलंदाजी, थोडासा शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, येऊ दिला, त्यानंतर आपले मनोबल वाढवणारा फटका खेळलाय आणि सतीश मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. टीम पोपळकरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. 15 धावसंख्येवरती खेळतोय. 5 चेंडू आणि 15 धाव, 16 धावांवर 15 धावांवरती खेळतोय. 5 चेंडू आणि 15 धावांवरती सतीश मात्र खेळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 16. सतीश ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, ख्याती आहे, नाव आहे मोठं, परंतु गोलंदाजी कशा पद्धतीने या ठिकाणी सतीश करताना पाहायला मिळतील. आता मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंच अगदी सांगतायत वाईट कॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर खूपच बाहेर चेंडू टाकला आणि पहिला चेंडू वाईट टाकला. या ठिकाणी पहा सतीश थोडंसं शांत स्वभावाने पाहायला मिळतात आणि येथे गोलंदाजी त्यांना देखील चांगली करावी लागणार. या षटकामध्ये तुम्हाला डॉट चेंडू टाकावे लागतील. मोठी धावसंख्या होऊ शकला नाहीये तो मात्र खुर्द संघ, परंतु इथे मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पोपळकरवाडीची धावसंख्या झाली 17 या अंकावरती. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी टाकताना आपण पाहिलं सतीशला. चांगला चेंडू या ठिकाणी, निर्धाव चेंडूची सांगता, हेच निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. समोर फलंदाज पाहिलं तर कुंदन आणि त्यांच्या साथीला सतीशला आपण पाहतोय. या ठिकाणी पहा अगदी ऑफ साईडला ऑफ स्टंप आणि वाईटच्या मध्ये यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. फलंदाजाला थोडंसं त्याच्यावरती चेंडू खेळताना थोडंसं अवघड झालं जरूर, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. एका धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या खूप मोठी नाहीये. पाठलाग करायचा होता 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. 32 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 1.2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 18 या धावसंख्येवरती. इथे मात्र फटका चांगला आहे, तिथे देखील गॅप आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, काय घडते, फलंदाज बाद होईल का? आणि इथे मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ जरा तुटलं गेलं आणि इथे त्याचा भुर्दंड मात्र फलंदाज सतीशला मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करत होता सतीश मैदानाच्या आतमध्ये. अगदी चौफेर फटकेबाजी करताना त्याला आपण पाहिलं,
परंतु थोडीशी काय होणार चुकी झाली आहे आणि याच चुकीचा संधीचा फायदा टीम आपण पाहतोय कुसखुर्द टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केले एक आक्रमक फलंदाज सतीशला माघारी पडवण्यामध्ये यश मात्र जरूर आलंय. धावसंख्या 19. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किशोर निघालाय कुंदनच्या साथीला. चला बॅट्समन लगेच आपण तयार राहायचंय. नेक्स्ट बॅट्समन ज्यांची फलंदाजी असेल ना त्यांना कृपया विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज खेळत आहेत आउट झाल्यानंतर आपण नेक्स्ट फलंदाज कोण असणार आहे त्याला पूर्णपणे तुम्ही सांगायचं आणि लगेच तयार ठेवायचं आहे. बॅट्समन क्रॉस व्हायच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. नवीन बॅटर किशोर आलाय. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पहा अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केले. स्ट्राईक अगदी आपण पाहतोय किशोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शांत क्रिकेट आहे. 1.4 षटकांचा खेळ संपला. 19 धावा झाल्यात. 32 धावांचं टार्गेट आहे. मोठे फटके कुठे घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. इथे मात्र बॅटची लिडिंग एज मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आल्या पावली माघारी धाडलाय किशोरला 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये. ही आहे खेती ती मात्र आपण पाहतोय सतीश देटे यांची. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न करतात आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाला मात्र बीट करून आपल्या साळ्यामध्ये अडकवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करत असताना सतीश देटेला आपण पाहतोय. का नाव आहे मोठं माझं सतीश देटे. आज आपला खेळाचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्फत पाहतोय. कित्येक स्पर्धा आपण पाहिला तर त्यांनी देखील खेळल्यात. ओपनच्या असू द्या ग्रामीण असू द्या खूप साऱ्या स्पर्धा खेळल्यात. आज मात्र आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु नशिबाची साथ लाभली नाही फलंदाजीत. पहिल्याच षटकामध्ये त्यांना आउट केलं होतं. त्यानंतर मात्र ही परिस्थिती थोडीशी अवघड आपल्याला 32 धावांपर्यंत कुसखुर्द टीमची आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र पहा आफिल आहे. पंच अगदी सांगतात ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. जोश होता आफिल मध्ये फेटाळून लावलाय. पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न अगदी फेटाळून लावलाय आणि इथे मात्र षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं देखील कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावा. चला स्पीडअप करा. नवीन गोलंदाज आपण लगेच या. धावसंख्या झाली 20. इथून पुढे आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची गरज आहे आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. क्रिकेटमध्ये कधी काही घडेल हे सांगू शकत नाहीये. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये जो गोलंदाज शिवम देठे आलाय ना त्याने 4 चेंडू लगातारचे डॉट टाकले होते आणि मॅच मध्ये रंगतदार निर्माण केली होती. तीच मॅच आहे. इथे मात्र तीच गोलंदाजी शिवम देठे यांना देखील टाकावी लागेल. मागच्या मॅच सॉरी सतीश देटे गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. इथे मात्र पहा चांगला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर समजण्या पलीकडचं क्रिकेट आपण पाहतोय. नरेंद्र नवीन बॅटर आलाय. 0 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 बॉलचा सामना केला. एकही धाव आपल्या खात्यामध्ये नाहीये. इथे मात्र पहा थोडासा ऑफ कटर चेंडू लेग साईडला खेळवला. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. थांबवलंय कुंदनने. 2 धावांवरती कुंदन देखील खेळतोय. पहिल्या ओपनर जोडीपासून अगदी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीला आपण पाहिलं तर सतीश होता परंतु त्याला मात्र माघारी पडवल्यानंतर आता मात्र जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. इथे देखील चांगला फटका आहे. अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला. एकदा मात्र पूर्ण केली आहे. थोडंसं मिस फिल्डिंग झालंय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आपण पाहतोय. 23 धावा झाल्या. 2 गडी बाद 23 धावा. मैत्री चषक 2025 पर्व 7वा आपण पाहतोय आणि दुसरा दिवस आजचा.
हाफ ट्रॅकर चेंडू करतोय का हवाई सपार, चेंडू साईल सीमा रेषे बाहेर, 6 धावांसाठी येतोय षटकार, 6 धावा. मैत्री चषक 2025 मध्ये आपण पाहिलं तर कुंदनच्या बॅट मधून एक लाजवाब षटकार चौकार पाहायला मिळतोय. सॉरी, क्षमा असावी, अगदी चौकार पाहायला मिळतोय. 2 धावा कमी केल्या जातील. धावसंख्या जातीय धाव फलकावरती 27 धावा. एखादा खराब चेंडू त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करता येतं, त्याच चेंडूची प्रतीक्षा करत होते कुंदन. तंत्रशुद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घेणार नाहीयेत, कारण की त्यांना माहिती आहे सामना खुला झालाय. इथून पुढे खूप कमी धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर सतीशचा आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाल्यात आणि धावा खर्च केल्या गेल्या त्या फक्त 8 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर गॅप आहे तिथे, 1 बाउंड चेंडू निघून जाईल, सीमा रेषे पार, फरार मिळतील 4-4-4. मैत्री चषक 2025 मध्ये चौकार पाहायला मिळतोय. मॅच जिंकली आहे आणि चौकाराच्या साह्याने या ठिकाणी आपण पाहतोय टीम पोपळकरवाडी टीम जिंकली. अभिनंदन टीम पोपळकरवाडी. हडलं कमी म्हणेन टीम कुसखुर्द. चांगला आपण देखील प्रयत्न केला, अगदी चांगली गोलंदाजी फलंदाजी देखील पाहिली, परंतु हरकत नाहीये. अजूनही आपल्याला मॅच खेळायच्या आहेत. इथून पुढे आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमचा अगदी प्रवास चांगला राहिला आहे. दोन्ही टीमकडून आपण पाहिलं कुसखुर्द आणि पोपळकरवाडी यांच्या दरम्यान ही महत्त्वपूर्ण मॅच होती, परंतु दोन्ही संघांनी अगदी चांगला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मैत्री ग्रुप चषक 2025 मध्ये आपण पाहतोय. आज या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येक संघाला लागली होती. या स्पर्धेचा कालचा दिवस जर पाहिला ना, सन्माननीय अतिथी देवभव प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. 5-5 देऊयात. या ठिकाणी आपण पाहतोय छान चांगली गोलंदाजी हाताळली आणि आपल्या संघाची जबाबदारीने फलंदाजी केली. अर्थातच या मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय कुंदन पोपळे. आपण या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन जा. कुंदन पोपळकर, आपण देखील या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन जायचं आणि चला टीम फास्ट मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचंय.